तर खरात प्रकरणात केवळ चाकणकरच नाही तर ज्या 49 आमदारांचे फोटो खरात सोबत आढळलेले आहेत त्यांचीही चौकशी करा अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। हा आकडा सध्या 49 असला तरी तो 100च्या वर जाईल असा अंदाजही त्यांनी वर्तवलाय। तसंच जे पुरुष आपल्या पत्नीला खरातकडे पाठवत होते त्यांचीही चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली आहे। खरात मंत्र्यांचे पैसे काळ्याचे पांढरे करत होता आणि त्यामुळे ईडी सोबत सीबीआय मार्फत या प्रकरणाचा तपास करायला हवा अशी मागणी वडेट्टीवारांनी केली आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आहे। भाऊ, अशोक खरोत प्रकरणामध्ये आता एक माहिती पुढे येत आहे की त्यांनी अनेक राजकीय नेत्यांची नावं ही डमी आणि कोड अक्षरामध्ये लिहिलेली होती, त्यामुळे पोलिसांना देखील अडचण होत आहे तपासामध्ये। नाही बघा, या कृत्यामध्ये नावावरून नाही, कोड नावं असतील, पण प्रत्येक बंधूची सेवा करणारी जे काय आहेत, जेवढे मंत्री आहेत, आमदार आहेत, प्रत्येक शासकीय मोठे मोठे अधिकारी आहेत, IAS आहेत, IPS आहेत, या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे ना। त्या पेन ड्राईव्हमध्ये असलेले जवळपास आत्ताच्या माहितीप्रमाणे 1000च्या वर व्हिडिओ आहेत, आता 150 पुढे आले आहेत। तर हे व्हिडिओ आले आणि त्या ठिकाणी असलेल्या महिलांचं प्रकरण पुढे आलं तर त्यांच्या नवऱ्यावर कारवाई केली पाहिजे। तुम्ही आपल्या कुटुंबाला घेऊन तिथे गेलात, तुम्हीसुद्धा दोषी आहे। महाराष्ट्राच्या अस्मितेला संपवणारं, महाराष्ट्राची इज्जत काढणारं, इब्रत काढणारं हे सगळं प्रकरण आहे। तरी राज्यकर्त्यांना थोडीही लाज वाटत नाही आणि वाटू नये, यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती असावी। रुपाली चाकणकर यांना समज देऊन चालणार नाही, तर ज्यांचे फोटो आहे की ज्यांचे फोन कॉल ट्रेस होत आहे त्या सर्वांना समज द्यायला पाहिजे, त्यांचा तपास व्हायला पाहिजे। यालाच फेर चौकशी म्हणता येईल। फेर चौकशी कशाला बा? चाकणकर एकटी नाहीत, काल परवा केसरकर म्हणालेत की 39 आमदार भेटलेत, माझंच नाव काय घेता? याचा अर्थ चाकणकरांना माहीत असलेले 39 आहेत, चाकणकरांना माहीत नसलेले किती आहेत। त्यामुळे हे आकडा 100-200च्या राजकीय लोकांच्या घरात जाईल, त्यामध्ये मंत्रीसुद्धा आहेत। मग ह्यांची चौकशी का नाही? चाकणकरांची केलीच पाहिजे। ती तर दिसतेच आहे, ज्या पदावर ती होती आणि त्या पदावर राहून तिच्या ऑफिसमध्ये सुद्धा ती सगळं बंधुगिरी पाळत होती अशी माहिती आहे। त्यामुळे तिच्यावर कारवाई तर झालीच पाहिजेत, पण त्याबरोबर यामध्ये असलेल्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, त्यांनाही नोटीस दिली पाहिजे, त्यांनाही चौकशीला बोलवलं पाहिजे। अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, तर या चौकशीला अर्थ राहील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।